नमस्कार मंडळी, आज आपण गावोगावी वारंवार निर्माण होणाऱ्या एका गंभीर प्रश्नावर चर्चा करणार आहोत। शेतजमिनीवरील शेजाऱ्याने अतिक्रमण केल्यास काय करावे? मित्रांनो, गावाकडे शेतजमिनीच्या सीमांबाबत नेहमीच वाद, भांडण, अगदी कधी-कधी मारामाऱ्या सुद्धा होण्याचे प्रकार आपण पाहत असतो। पण लक्षात ठेवा, अतिक्रमण करणे हा एक गुन्हा आहे। त्यावर कायद्याने काही उपाय उपलब्ध आहेत। व्हिडिओच्या सुरुवातीला अतिक्रमण म्हणजे काय हे समजून घेऊयात। एखाद्या व्यक्तीने जाणून बुजून किंवा अजाणतेपणी सुद्धा आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग वापरणे, त्यावर बांधकाम करणे, त्यावर शेती करणे किंवा ताबा घेणे यालाच अतिक्रमण असे म्हणतात। उदाहरणार्थ, शेजाऱ्याने आपलं कुंपण आपल्या जागेत घेतलं असेल किंवा आपल्या जागेत घर बांधलं असेल किंवा शेती केली असेल तर ते सुद्धा अतिक्रमणात मोडतं। आता मित्रांनो, अतिक्रमण केले हे तुमच्या लक्षात आल्यावर काय करावं? सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे तुम्ही जमिनीचे कागदपत्र तपासा। त्यामध्ये 7/12 उतारा, फेरफार, नकाशा व हक्कपत्र जवळ ठेवा। तसेच तुम्हाला जर काही शंका असल्यास तुम्ही मोजणीही करू शकता। महसूल विभागाकडे अर्ज करून सरकारी मोजणी अधिकारी म्हणजे सर्वेअर करून तुम्ही अधिकृत मोजणी करून घेऊ शकता। त्यानंतर मोजणीनंतर जर अतिक्रमण असेल तर त्यावर पंचाचा अहवाल मिळवा व या अहवालानुसार तहसीलदार कार्यालयात आपण अर्ज करू शकतो। त्यानंतर तहसीलदार कार्यालयातील कारवाई, जर अतिक्रमण झालं असल्यास तुम्हाला स्पष्ट झालं असेल तर त्याबाबत तहसीलदार कार्यालयात लेखी अर्ज द्या। अर्जासोबत जमिनीची सर्व कागदपत्रे, मोजणी अहवाल जोडा। तहसीलदार त्यावर चौकशी करून अतिक्रमण करणाऱ्याला नोटीस देतात। चौकशीनंतर अतिक्रमण सिद्ध झाल्यास शेजाऱ्याला अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले जाऊ शकतात। अनेकदा तहसीलदाराकडूनच हा प्रश्न सुटतो, पण तहसीलदारांकडून जर हा प्रश्न सुटला नाही तर त्यावर आपण अपील सुद्धा करू शकतो। तसेच सिव्हिल कोर्टात सुद्धा आपण दाद मागू शकतो। त्यानंतर चौथा भाग बघूया, तो म्हणजे न्यायालयीन उपाय। मित्रांनो, अतिक्रमणाविरोधात आपल्याला सिव्हिल कोर्टात सुद्धा दावा दाखल करता येतो। त्यामागे आपल्याला 2 आदेशांची मागणी करता येते। त्यामध्ये परमनंट इंजंक्शन म्हणजे स्थायी बंदी आदेश, शेजाऱ्याला पुढील अतिक्रमण करण्यास मज्जाव। तसेच मॅन्डेटरी इंजंक्शन ते म्हणजे अतिक्रमण हटवण्याचे आदेश, म्हणजे झालेलं अतिक्रमण काढून टाकण्यासाठी दिले गेलेला आदेश। जर शेजाऱ्याने तुमच्या जमिनीत घर, शेड किंवा इतर बांधकाम केलं असेल तर न्यायालयीन आदेशानुसार ते पाडलं जाऊ शकते, तसेच त्यावर कारवाई करू शकतो। आता भाग 5 बघूया, पोलिसात तक्रार। कधीकधी अतिक्रमण फक्त जमीन नाही तर त्यामुळे धमक्या, दादागिरी व मारहाणीचे प्रकार सुद्धा घडतात। अशा वेळी तुम्ही पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार द्यायला हवी। मित्रांनो, भारतीय दंड संहिता म्हणजे नवीन आलेली भारतीय न्याय संहितेमध्ये जबरदस्तीने जमीन ताब्यात घेणे, धमकी देणे, गोंधळ घालणे अशा अनेक प्रकारावर गुन्हा दाखल करता येतो। पोलिसांच्या तक्रारीमुळे शेजाऱ्यावर फौजदारीची कारवाई सुद्धा होऊ शकते। मित्रांनो, खबरदारी म्हणून तुम्ही पुढील गोष्टी करणे महत्त्वाचे आहे। आपल्या जमिनीभोवती पक्क कुंपण करा। सर्व जमीन कागदपत्रे अद्ययावत ठेवा। वारसा हक्क असल्यास नाव नोंदणी म्हणजे म्युटेशन एंट्री वेळेवर करा। जमिनीची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन आणि फेरफार दोन्ही कागदपत्रे सुरक्षित ठेवा। तर मंडळी, शेतजमिनीवर शेजाऱ्याने अतिक्रमण केल्यास प्रथम मोजणी करून घ्या। तहसीलदार कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करा। न्यायालयात तुम्ही दावा सुद्धा दाखल करू शकता आणि गरज पडल्यास पोलिसात गुन्हा सुद्धा नोंदवू शकता। लक्षात ठेवता, वाद न वाढवता कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। मित्रांनो, अशा कोणत्याही कायदेशीर बाबतीत स्वतः निर्णय घेण्यापेक्षा तुम्ही कोणत्याही वकिलाचा कायदेशीर सल्ला घेऊ शकता। हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून अशाच कायदेशीर माहितींसाठी आमच्याबरोबर राहा। धन्यवाद।